मित्रांनो, जुलैमधला पाऊस कधीपर्यंत टिकेल आणि नंतर काय होईल हे पाहण्यासाठी सुरुवातीला एक गोष्ट समजावून घ्या. महाराष्ट्रात मान्सूनच्या दोन शाखा असतात, म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातली शाखा पावसासाठी बाष्प घेऊन येत असतात. अरबी समुद्रातून बाष्प आलं की सुरुवातीला कोकणात जोरदार पाऊस होतो, पण सह्याद्री पर्वतरांग ओलांडताना आणि नैऋत्य दिशेने पुढे जाताना बाष्प काहीसं कमी होत जातं. त्यामुळं पुढं मध्य महाराष्ट्रात कोकणापेक्षा कमी पाऊस असतो. पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किंवा मराठवाड्यात जाईपर्यंत अनेकदा या शाखेतलं बाष्पच शिल्लक राहत नाही. त्यामुळं या ठिकाणी या शाखेतून कमी पाऊस होतो. म्हणजे पाणी वाटपाचा एखादा टँकर कोकणातून निघून मराठवाड्यात येईपर्यंत साहजिकच रिकामं होत जाईल. तसंच हे असतं. पण ही शाखा खूप प्रभावी झाल्यास, म्हणजे बाष्प जास्त असल्यास मराठवाडा आणि पश्चिम विदर्भापर्यंतही पाऊस होऊ शकतो. पण संपूर्ण विदर्भाला मात्र प्रामुख्यानं बंगालच्या उपसागरातल्या दुसऱ्या शाखेतून पाऊस मिळतो. ही शाखा प्रभावी झाल्यास विदर्भासह पूर्व मराठवाड्यापर्यंत पाऊस होऊ शकतो. या दोन्ही शाखा एकाच वेळी प्रभावीपणे सक्रिय झाल्या तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होत असतो. त्याचाच परिणाम म्हणून जुलैच्या सुरुवातीला अनेक भागात पाऊस सुरू झाला. मित्रांनो, जुलैमध्ये सुरुवातीचे 10 ते 12 दिवस अनेक भागात पावसाचा जोर राहील. त्याबाबतचा हा नकाशा पाहिला तर जुलैच्या पहिल्या टप्प्यात जास्त पावसाचा गर्द निळा रंग अनेक भागात आहे. पण त्यानंतरचा शेवटच्या टप्प्यातला हा नकाशा पाहिला तर निळसर रंग गायब होऊन सरासरीपेक्षा कमी पावसाचा पिवळा ते लालसर रंग महाराष्ट्रात सर्वत्र दिसतोय. याचाच अर्थ जुलैच्या उत्तरार्धात पावसाचं प्रमाण अत्यंत कमी होत जाण्याचा धोका सध्या तरी दिसून येतोय.